सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। अभ्यास करून परीक्षेत चांगले गुण सगळेच मिळवतात। गुणवत्ता असेल तर नोकरीही मिळते, पण खेळात निपुण चपळ असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असते। म्हणूनच अभ्यासासोबत खेळातही निपुण बना। खेळ माणसाला तंदुरुस्त ठेवतोच, शिवाय आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, असे मार्गदर्शन महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी केले। भारत शिक्षण प्रसारक मंडळ अल्पसंख्याक संस्था संचलित आशा मराठी विद्यालय व श्री धर्मण्णा सादुल प्रशालेच्या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन गादेकर यांच्या हस्ते करण्यात आले। नीलमनगर येथील शाळेच्या क्रीडांगणात आयोजित क्रीडा सप्ताह उद्घाटन कार्यक्रमात गादेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। क्रीडा सप्ताह शनिवार 13 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव आसिफ पठाण यांनी यावेळी दिली। कार्यक्रमाला सेवानिवृत्त ASI पी रहमत सय्यद, आशा मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तस्लीम बानो पठाण, श्री धर्मण्णा सादुल प्रशालेच्या मुख्याध्यापिका आफरीन सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते। गादेकर यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून क्रीडा सप्ताहाचा प्रारंभ झाला। प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व, स्पर्धांमधून मिळणारा मानसन्मान यांची जाणीव करून दिली। विशेषतः मुलींनी खेळात सक्रियपणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। शाळेत मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त असल्याचे पाहून गादेकर यांनी शाळेचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। यानंतर गादेकर यांनी टॉस उडवून खो खो स्पर्धेचे उद्घाटन केले आणि खेळाचा आनंदही घेतला। आसिफ पठाण यांनी त्यांचा सत्कार केला। कार्यक्रमाच्या यशासाठी स्काउट गाईड व RSP विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले। सूत्रसंचालन श्रीशैल जळकोटे यांनी तर आभार प्रदर्शन राज अहमद शेख यांनी केले। संस्थापक ज्यांचं अलीकडेच निधन झालं ते हरुणभाई सय्यद, त्यांच्या सुविद्य पत्नी यांना सर्वप्रथम मी स्मरण करतो। अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हरुण सय्यद साहेबांनी ही संस्था निर्माण केली, संस्था चालू केली।